तर लोकसभेच्या जागा वाटपाबाबत सुद्धा सध्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्या संदर्भातल्या 9 बातम्या आपण पाहूयात। भाजप महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढणार। 3 ते 4 दिवसात भाजप वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीतील छोट्या मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार। सध्या राहू द्या, विधानसभेत बघू। भाजपकडून छोट्या मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती। जागा वाटपात आम्हाला विश्वासात घ्यावं, आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ। बच्चू कडूंचा महायुतीला इशारा। तर आम्ही महायुतीत आहोत की नाही हा संभ्रमाचा प्रश्न। प्रत्येक मतदारसंघात 200 ते 300 तर राज्यात 2 ते 3 हजार उमेदवार उभे करणार, बच्चू कडूंचा दावा। तर कडू शिंदेंच्या घटक पक्षाचे आमदार, मवियापेक्षा महायुतीत त्यांना अधिक न्याय मिळाला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी अधिक चर्चा। जागा वाटपात सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। वंचितच्या वतीने प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला प्रस्ताव। मवियातील 15 जागांवरून सेना राष्ट्रवादीत घोळ असल्याने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपावर एकत्र बसून चर्चा करावी, असाही प्रस्ताव। प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये फोनवरून संवाद। ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्याने चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त, आंबेडकरांची ट्विट करत माहिती। प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। 15 जागांवरून वाद असल्याने जागा वाटपात विलंब, आंबेडकरांचा पत्रातून उल्लेख। विजय शिवतारेंनी उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारेंची बैठक। दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवेन, असा कालच शिवतारे यांचा इशारा।